पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। सामान्यतः एका व्यक्तीनं दिवसातून 8 ते 12 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो। मात्र पाणी पिताना देखील काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। पाणी पिताना 90% लोक नकळत काही चुका करतात, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो। पोषण तज्ञांनी याबाबत महत्त्वाचा सल्ला दिलाय, जसं की बऱ्याच जणांना एकाच श्वासात पटापट पाणी पिण्याची सवय असते, पण पोषण तज्ञांच्या मते असं केल्यानं हे पाणी पचवण्यास शरीराला अडचण येते। शरीराला मिनी शॉक बसतो, ज्यामुळे पोटफुगी किंवा आम्लता सारख्या पचन समस्या उद्भवू शकतात। त्यामुळे पाणी पिताना नेहमी एक घोटामध्ये 2 ते 3 सेकंदाचा गॅप ठेवा, यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येत नाही। अनेकांना थेट थंड फ्रीजमधलं किंवा खूप गरम पाणी पिण्याची सवय असते, पण अति थंड किंवा गरम पाण्याच्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराला अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते। त्यामुळे पाणी नेहमी सामान्य तापमानात प्यावं। पोषण तज्ञांच्या मते जेवताना पाणी पिणं देखील टाळावं, कारण जेवताना अधूनमधून पाणी पिल्यानं पचनक्रिया बिघडते आणि पोटफुगी वाढते। म्हणून जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा जेवणानंतर 1 तासानं पाणी पिणं चांगलं असतं। शिवाय जर तुम्हाला जेवताना पाणी प्यायचंच असेल तर अगदी 1 किंवा 2 घोटच पाणी प्यावं। याशिवाय बहुतेक लोक ऑफिसमध्ये किंवा कॉलेज इतर ठिकाणी पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरतात। या बाटल्यांमुळे पाण्यात मायक्रोप्लास्टिक मिसळू शकतं, ज्यामुळे शरीराला हानी पोहोचते। म्हणून पाणी पिण्यासाठी नेहमी स्टील किंवा तांब्याच्या बाटल्या वापरण्याचा सल्ला दिला जातो।